लग्न करावंसं, म्हणजे लग्न हे करावं असं का वाटतं? कारण की आताची पण आपण यंग जनरेशन असेच आहोत, कशाला लग्न वगैरे, म्हणजे लिव्ह इन वगैरे आहे सगळं ठीक आहे ना, बरोबर. पण लग्न का करणं महत्वाचं आहे? Because my parents are divorced, that I didn't want to get married. But one day I was flying from the US to India, and I had to go from Paris. And this time last year was when midair Iran had sent 300 missiles to Israel. And I was flying above Iraq, and the plane turned around, and they announced that Iran has fired missiles to Israel. And मला खूप त्रास आलाय कारण अर्थात after घाबरणार landing- माणूस जर का खाल्लं मिसाईल चालले तर जे होईल ते. हो. So in that state, when I reached Paris, one thing after another happened and started worrying, what if, there's a war or something and we cannot get into the same country, I can't get back to India or he can't come out. We decided that it would make sense then, just what is the harm of having a piece of paper if it allows you to have that freedom as a couple? आणि आमचं म्हणजे तेव्हा पहिल्यांदा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आला. हे ऐकलेलं असतं, म्हणजे आम्हाला अर्थात घर घेताना त्रास होतो, भाड्याने घर घेताना आम्हाला 100 घरं बघायला लागतात, मग कोणीतरी तयार होतं या गोष्टीसाठी. तर ते सहन करण्यासारखी गोष्ट आहे. हे आपल्या हातातल्या कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स होता, कारण माझ्या दृष्टीने, माझ्या पीओव्हीने असं झालं की मी इथे दिन दिवाळी गाणं शूट करत होतो तेव्हा, आणि ती रात्री पोचणार होती शूटिंगला, आणि ती पण त्या गाण्यात असणार होती. ती पोचली नाही आणि तिचा मेसेज येत नाही आहे, काही होत नाही. 4 तासांनी एक पहाटे मेसेज आला, नो मॅटर वॉट, रिमेंबर आय लव्ह यू म्हणून. तर मला दडपण आलं की हिला काही झालं आहे, काय होतं आहे. मग थोड्यात तिचा फोन आला की असं असं मी मिड एअर तो पाठवला होता, आणि भीती होती की काही होईल की काय. आणि आम्हाला पहिल्यांदा ते हिट झालं की आम्ही 2 वेगळ्या देशातली लोक, आम्ही एका देशातले लोक नाही होत की उद्या काही झालं, युद्ध सुरू झालं किंवा कुठलेही प्रकार झाले तर आपलं सरकार किंवा तिचं सरकार आम्हाला दोघांना एकमेकांकडे जायला मदत करेल, कारण कागदोपत्री तसं काहीच प्रूफ नाही आहे. दुसरीकडे त्यामुळे असं ठरलं की आपण कागद तर तयार करूयात, आपल्याला काय एक सही करायची आहे ना, एवढा काय अट्टाहास आहे, आपण एकत्र राहणार असू तर ते तसंच कंटिन्यू. तर माझ्या आईचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला मागच्या होळीला, आणि तिचे दोन्ही पाय आणि एक हात प्लास्टर, म्हणजे फक्त प्लास्टरमध्ये नाही, मल्टिपल सर्जरीज कराव्या लागल्या, आणि ती उभी राहील की नाही इथपासून शंका होती. मग ती उभी राहिली, तिच्या स्वतःच्या हिमतीवर, बळावर ती उभी राहिली पायावर. पण आम्हाला असं लक्षात आलं की आता आईचं वय एवढं आहे, मध्ये माझे वडीलही गेलेत, तिच्या वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांच्या सर्जरीज झाल्या आहेत, आणि हे ते असा कधी प्रसंग येणार जेव्हा आमच्या फॅमिलीज एकत्र येतील. मग आपण सह्या करणारच आहोत तर त्यांच्या साक्षीने करू आणि त्या दोन्ही फॅमिलीजला एकत्र आणू.